नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती या संदर्भातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी यावरील काही प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो? संगीताला गणित व इंग्रजीत मिळालेल्या गुणांची सरासरी किती दिलेली आहे? गणिताला आपण जी समजून घेऊ आणि इंग्रजीला ई समजून घेऊ. ठीक आहे. इंग्रजीत मिळालेल्या गुणांची सरासरी किती मिळाली आहे? 85. ठीक आहे. गणित व इंग्रजीत मिळालेल्या गुणांची सरासरी आहे म्हणताय. ठीक आहे. ही गुणांची बेरीज नाही म्हणताय. ठीक आहे. गुणांची सरासरी आपण कशी करतो? तर त्यांची जेवढे काही आपल्याला नंबर्स दिले असेल त्यांची बेरीज करतो. भागिले काय करतो? जेवढ्या संख्या असतील एकूण संख्या आपण काय करतो? भागिले करतो. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो सरासरी. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो सरासरी. तर बघा, यांची सरासरी दिलेली आहे. गणित व इंग्रजी या विषयांची गुणांची सरासरी दिलेली आहे 85. म्हणजेच काय, ह्या दोनला जर आपण इकडे घेऊन गेलं, भागाकारात आहेत, गुणाकारात चालले जातील, म्हणजेच काय होईल? गणित अधिक इंग्रजी बरोबर किती होतील? 85 गुणिले 2 म्हणजेच किती होते? 170. ठीक आहे. त्यानंतर बघा, इंग्रजी व विज्ञान या विषयातील गुणांची सरासरी दिलेली आहे. म्हणजे तसंच करावं लागेल. सरासरी आहे 80. या दोनला इकडे घेऊन यावं लागेल. म्हणजेच काय होईल? इंग्रजी अधिक विज्ञान किती होतील? ची बेरीज होईल 160 होईल. तसंच विज्ञान अधिक गणित इथे दिलाय बघा. विज्ञान अधिक गणित मिळालेल्या गुणांची सरासरी दिलेली आहे 90. सरासरी दिली आहे म्हणजेच काय करावं लागेल? 2 ना भागावं लागेल. आता 2 ने याच्यासाठी भागत आहोत कारण 2 विषयांची दिलेली आहे, म्हणून 2 ने भागत आहोत. या 2 ला इकडे घेऊन या. 2 ला इकडे घेऊन आलं तर काय होतील? विज्ञान अधिक गणित किती होतील? 90 दुने 180. सगळ्यांची बेरीज करून घ्या बरं. हा इक्वेशन दिसतंय तुम्हाला, हा इक्वेशन दिसतंय आणि हा इक्वेशन दिसतंय. सगळ्यांची बेरीज करून घ्या. गणित अधिक गणित किती होतील? 2 गणित. इंग्रजी अधिक इंग्रजी किती होतील? 2 इंग्रजी. आणि विज्ञान अधिक विज्ञान किती होतात? 2 विज्ञान होतात. ठीक आहे. 2 विज्ञान होतात. यांची बेरीज किती आहे? 170, 160 आणि 180 यांची बेरीज होईल 17 त्रिक 51 म्हणजेच 510 होईल. ठीक आहे. आता बघा, सगळीकडे 2 2 2 2 दिसतात. या सगळ्यांमधून काय करा? 2 भागाकार करा. दोघांचा भाग द्या सगळ्यांमध्ये. काय होईल इथं? 2 जी ला जर भाग दिला 2चा तर हा 2 2 कटून जाईल. म्हणजेच काय होईल? गणित अधिक इंग्रजी, इथून पण 2 कटणार, इथून पण 2 कटणार, अधिक विज्ञान बरोबर किती मिळेल आपल्याला? 510 ला 2 ने भाग द्या. किती होईल? 255. ठीक आहे. आता बघा, आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? तर गणितात किती गुण मिळतात म्हणून काढायचं. गणितातले गुण काढायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आता बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? गणित, इंग्रजी आणि विज्ञानाचे गुण दिलेले आहेत 255. आपल्याला फक्त गणिताचे गुण काढायचे आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? यार, इंग्रजी व विज्ञानचे गुण वजा करावं लागतील. इंग्रजी व विज्ञानचे गुण आपल्याला इथं माहिती आहेत. किती आहेत? 160 आहेत. मग याच्यामधून काय करावं लागेल? 160 मायनस करावं लागतील. म्हणजेच काय? इंग्रजी अधिक विज्ञानचे गुण आपल्याला माहित आहेत 160. मग आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. म्हणजेच इंग्रजी कटले, विज्ञान कटले. 255 मधून 160 गेले, किती राहतात? 95. म्हणजे आपल्याला गणिताचे गुण मिळतील. किती मिळतील गणिताचे गुण? गणिताचे गुण मिळतील आपल्याला 95. किती गणिताचे गुण मिळतील? 95. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. काय म्हणतो? अजयला गणित व इतिहासात मिळालेल्या गुणांची सरासरी. गणित व इतिहासला आपण समजून घेऊ हिस्ट्री. ठीक आहे. हिस्ट्रीला H वापरू. याची सरासरी दिलेली आहे म्हणजे भागीला 2 बरोबर 78 दिलेले आहे. ह्या 2 ला इकडे घेऊन या. किती होतील? गणित अधिक हिस्ट्री किती होतील? 8 दुने 16 आणि 7 दुने 14 म्हणजेच 156. आणि काय दिलेलं आहे? इतिहास म्हणजे हिस्ट्री आणि विज्ञान यांची सरासरी किती दिलेली आहे? 72 दिलेली आहे. म्हणजेच काय? ह्या 2 ला जर इकडे घेऊन आले तर हिस्ट्री अधिक विज्ञान किती मिळेल? 72 दुने 144. ठीक आहे. तसंच तुम्ही विज्ञान आणि गणित याची जर केलं, विज्ञान अधिक गणित जी सरासरी बघितलं तर किती आहे? 84 आहे. तसंच करा. 2 ला इकडे घेऊन या. विज्ञान अधिक गणित मिळेल आपल्याला 84 गुणिले 2, 8 दुने 16 आणि 4 दुने 8 म्हणजेच 168 मिळेल. 168. ठीक. यांची बेरीज करा बरं. याची आणि याची बेरीज करा. काय होईल? गणित अधिक गणित किती होतील? 2 गणित अधिक
हिस्ट्री अधिक हिस्ट्री 2 हिस्ट्री अधिक विज्ञान अधिक विज्ञान 2 विज्ञान बरोबर. यांची बेरीज किती होईल? 6 अधिक 4 10 अधिक 8 18 हातचा 1 6 अधिक 1 7 7 अधिक 4 11 आणि 5 16ची 6 हातचा 1 3 अधिक 1 4 ठीक आहे 468. सगळीकडे 2 2 दिसतात. भागाकार करा. इथं राहील गणित हिस्ट्री अधिक विज्ञान बरोबर किती होतील? 2 चा भाग गेल्यानंतर याच्यामध्ये 2 3 4 ठीक आहे 234 होईल. आता बघा ही 234 ही गुणांची बेरीज कोणाची आहे? गणित हिस्ट्री आणि विज्ञान. आता आपल्याला कशाची काढायची किंमत? गणिताचे गुण फक्त काढायचे आहेत. गणिताचे गुण काढायचे आहेत तर मग आपल्याला काय करावं लागेल? हिस्ट्री आणि विज्ञानचे गुण मायनस करावं लागेल. हिस्ट्री आणि विज्ञानचे गुण आपल्याला दिले आहेत इथं 144 मग मायनस करू आपण. हिस्ट्री अधिक विज्ञानचे गुण 144 मायनस करून टाकू. मायनस करा. एच कॅन्सल व्ही कॅन्सल 234 मधून 144 गेले किती राहतात? 90 राहतात. म्हणजे गणिताचे गुण आपल्याला मिळाले 90. किती होतात? 90. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राहुलला गणित व मराठीत मिळालेल्या गुणांची सरासरी 82 आहे. मराठी आणि इंग्रजीत मिळालेल्या गुणांची सरासरी 79 आहे आणि इंग्रजी आणि गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 85 आहे. ठीक आहे. तर राहुलला गणितात किती गुण मिळाले? हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा याचं उत्तर किती आहे. कमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे रोहित आणि विशाल यांनी खेळात मिळवलेल्या धावांची सरासरी 52 दिली आहे. ठीक आहे. रोहित आणि विशाल यांनी खेळात मिळवलेल्या धावांची सरासरी यांच्या पण धावांची सरासरी दिलेली आहे 52. म्हणजेच काय होईल? यांच्या धावांची बेरीज किती होईल? तर रोहित अधिक विशाल किती होतील? 2 ला इकडे घेऊन गेले तर 52 गुणिला 2 म्हणजेच 104. ठीक आहे. म्हणजे रोहित आणि विशाल यांनी दोघांनी मिळून किती रन काढले? तर 104 रन काढले. आता काय म्हणताय जर रोहितने 24 धावा जास्त केल्या असत्या म्हणजेच काय रोहितने आपल्या धावांमध्ये 24 धावा जास्त केल्या असत्या तर किती झाले असते यांची धावा? 104 अधिक 24 किती झाले असते? 128 झाले असते. 128. मग यांची सरासरी किती झाली असते? 128 भागीला 2 किती झाली असती? 6 आणि 4 64 झाली असती. ठीक आहे. जर आपल्याला शॉर्टकट जर उत्तर काढायचं असेल तर बघा शॉर्टकट साठी एक फॉर्म्युला दिलेला आहे. शॉर्टकट साठी एक फॉर्म्युला आहे. शॉर्टकट साठी एक फॉर्म्युला आहे बघा. काय आहे? सरासरी बरोबर नवीन सरासरी बरोबर मूळ सरासरी अधिक धावांमधील बदल भागीला खेळाडूंची संख्या बघा. शॉर्टकट फॉर्म्युलांना पण आपण काढू शकतो. नवीन सरासरी जर काढायची असेल नवीन धावांची सरासरी जर काढायची असेल तर काय करायचं? मूळ सरासरी किती दिलेला आहे? मूळ सरासरी आपल्या जवळ आहे. मूळ सरासरी आहे 52 अधिक धावांमधील बदल किती आहे? 24 धावा जास्त केल्या म्हणतात. 24 धावा जास्त केल्या आहे म्हणतात. ठीक आहे. भागीला खेळाडूंची संख्या आहे 2 म्हणजेच काय 52 अधिक 24 भागीला 2 होतात 12. 24 ला जर 2 ने जर भागले तर 12 होतात आणि 52 अधिक 12 किती होतात? तर 64 होतात. म्हणजे आपला उत्तर कोणता येतो? पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही मेथडने जरी काढले तरी उत्तर जेवढा यायचा तेवढाच म्हणजे बरोबरच येणार. फक्त शॉर्टकट ट्रिक्स जर वापरले पाठ जर केलं तर त्याच्याने लवकर उत्तर निघेल. ठीक आहे. अमित आणि सचिन यांनी मिळवलेल्या धावांची सरासरी बघा. अमित आहे आणि सचिन आहे यांनी मिळवलेल्या धावांची सरासरी किती दिलेली आहे? 75 दिली आहे. ठीक आहे. म्हणजेच काय यांनी धावा किती काढलेल्या आहेत? 2 ला तिकडे फेकल्या तर काय होणार? अमित अधिक सचिन बरोबर किती होणार? 150. म्हणजे या दोघांनी मिळून 150 धावा काढल्या. जर सचिनने 30 धावा कमी केल्या असत्या म्हणते 30 धावा जर कमी केल्या असत्या म्हणजेच काय 150 धावा काढल्या 30 धावा कमी केल्या असत्या तर किती झाले असते? 150 मायनस 30 म्हणजेच 30 जर वजा केले असते तर 120 झाले असते. आता यांची सरासरी काढायची आहे तर काय करावं लागेल? 2 न भागावं लागेल म्हणजे 60 धावा झाले असते. सरासरी झाली असती 60 झाली असते. ठीक. याच्यात तुम्ही शॉर्टकट फॉर्म्युला पण वापरू शकता. शॉर्टकट फॉर्म्युला काय? शॉर्टकट फॉर्म्युला याचा नवीन सरासरी जर काढायची असेल नवीन सरासरी बरोबर काय होणार? मूळ सरासरी किती आहे? मूळ सरासरी आहे आपल्याजवळ 75 आणि किती धावा कमी याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये आपण मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की धावा जास्त केल्या होत्या 24 धावा जास्त केल्या याच्यामध्ये धावा कमी केल्या आहे म्हणतात. जेव्हा धावा कमी केल्या असते ना तेव्हा त्या सरासरीमधून आपण
वजा करायचं असतं मूळ सरासरीमधून, हे वजा करायचे असते. मागच्या प्रश्नामध्ये आपण बेरीज केली होती, आता याच्यामध्ये वजा करायचं आहे. ठीक आहे. तर धावांमधील बदल कितीचा आहे? 30चा आहे. 30 धावा कमी केल्या आणि खेळाडूंची संख्या आहे 2, म्हणजेच काय 75 वजा 30 भागीला 2 किती होतात? 15, म्हणजेच 75 मायनस 15 किती होतात? 60. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो? सागर व अंकुश यांनी मिळवलेल्या धावांची सरासरी किती दिलेली आहे? 80 दिलेली आहे. तसंच करा, ह्या 2 ला तिकडे फेका. सागर व अंकुश किती मिळवतात? 80 2 160. ठीक आहे. आता काय म्हणतात, 20 धावा जर कमी केल्या असत्या, 20 धावा कमी केल्या असत्या तर 140 झाल्या असत्या. ची सरासरी किती झाली असती? 70 झाली असती. ठीक आहे. आता आपण ट्रिक्सनं काढून बघू. ट्रिक्सनं जर काढलं तर उत्तर किती येईल बघा. नवीन सरासरी आहे 80. वजा करावं लागेल, कारण याच्यामध्ये बघा वजा याच्यासाठी धावा कमी केलेल्या आहे म्हणतात. ठीक आहे. मूळ सरासरी आहे 80 आणि त्याच्यामधून 20 धावांमधील बदल 20 आहे. खेळाडूंची संख्या आहे 2, म्हणजेच काय 80 मायनस 20/2 म्हणजे 20 भागिले 2 किती होतात? 10 होतात, म्हणजेच किती होतात? 70. आलं उत्तर आपलं तेवढंच. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात लहान कोणती संख्या 12 15 20 25 यांना भागली तर प्रत्येक वेळी बाकी 7 उरेल. ठीक आहे. प्रत्येक वेळी बाकी 7 उरेल म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला? यांचा लसावी काढायचा. याच्यामध्ये काय करायचं सांगतो बघा. या सगळ्या संख्यांचं काय करायचं? लसावी काढायचं. अशा प्रकारचे प्रश्न येतात ना, याचा अर्थ काय असतो? ह्या चारही संख्यांनी जर आपण भाग दिला एखाद्या संख्येला, ह्या 4 संख्यांमधून एखाद्या संख्येला भाग जर दिला तर नेहमी काय उरेल? जसं 12नी जरी भाग दिला तुम्ही तरी 7 उरणार, 15नी भाग दिला तरी 7 उरणार, 20 नाही भाग दिले तरी 7 उरणार आणि 25 नाही भाग दिले तरी 7 उरणार. तर याच्यामध्ये काय करायचं? एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. काय करायचं? आधी नवीन संख्या तुम्हाला काढायची आहे तर आधी लसावी काढावं लागेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकी मिळवावं लागेल. बाकी म्हणजेच काय? हा बाकी उरत आहे बघा, हा बाकी मिळवावा लागेल. ह्या 4 संख्यांचा लसावी काढून, यांचा लसावी काढून त्याच्यामध्ये किती मिळवावं लागेल? 7 मिळवावं लागेल. बघा लसावी कशी काढतात माहिती आहे आपल्याला? काय करतो आपण? संख्या सगळ्या लिहून घेतो. कोणत्या आहेत संख्या? 12 आहेत, 15 आहे, 20 आहे, 25 आहे. बघा 2चा भाग जातो 12 मध्ये 6 वेळा, 15 मध्ये जात नाही, ॲज इट इज तसंच लिहितो. 20 मध्ये जातो 10 वेळा, 25 मध्ये जात नाही. ठीक आहे. तो पुन्हा 2चा भाग जातो 6 मध्ये 3 वेळा, 15 मध्ये जात नाही, 10 मध्ये जातो 5 वेळा, 25 मध्ये जात नाही. ठीक आहे. त्यानंतरचा आहे 2चा भाग जात नाही पण 3चा जातो, याच्यामध्ये 3चा जातो इथं 1 वेळा, 15 मध्ये 5 वेळा, 5 मध्ये जात नाही, 25 मध्ये जात नाही. ठीक आहे. त्यानंतर 5चा भाग जातो 5 मध्ये 1 वेळा, 5 मध्ये 1 वेळा, 25 मध्ये 5 वेळा. ठीक आहे. आता काय करायचं माहिती आहे का? हे जे 2 आहेत, हे 2 आहेत, हे 3 आहेत, हे 5 आहेत आणि इकडे 5 उरलेले, सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 5 या सगळ्यांचा गुणाकार करायचा. आपल्याला आपला लसावी मिळून जाईल. ठीक आहे. आपल्याला लसावी मिळून जाईल. लसावी. ठीक आहे. आता बघा 2 गुणिला 4, 2 गुणिला 2 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60 आणि 60 पंचे म्हणजे 6 पंचे 30 आणि 0 म्हणजे 300 होणार. लसावी 300 झाला. लसावी आपल्याला मिळाला, लसावी मिळाला आहे 300. या लसावीमध्ये काय करतो आपण? ह्या लसावीमध्ये इथं मिळाला आहे लसावी 300. लसावीमध्ये मिळवतो आपण 7. बाकी जे काय बाकी आहे ते 7 मिळवतो, हे बाकी. ठीक आहे. किती झाले? 307. म्हणजे आपलं उत्तर कोणतं येईल? 307. म्हणजे पर्याय क्रमांक ए हा आपला उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 14 18 22 30. ठीक आहे. 14 18 22 30 सेम फॉर्म्युला. नवीन संख्या काढायची आहे तर काय करायची? नवीन संख्या काढायची असेल तर लसावी अधिक बाकी करावं लागेल. ठीक आहे. लसावी अधिक बाकी करावं लागेल. लसावी अधिक बाकी. आधी लसावी काढावं लागेल, त्याच्यामध्ये बाकी मिळवावं लागेल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. बघा काय करायचं? लसावी कसे काढतात माहित आहे आपल्याला? काय करतो आपण? सगळ्या संख्या लिहून घेतो. 14 18 22 20. ठीक आहे. 14 मध्ये
14, 18, 22, 20 मध्ये काय दिसतो? 2चा भाग जातो. 2चा भाग जातो 14 मध्ये 7 वेळा, 18 मध्ये 9 वेळा, 22 मध्ये 11 वेळा, 20 मध्ये 10 वेळा. ठीक. पुन्हा जातो का कशाचा भाग? 2चा जातो? नाही. 3चा जातो? नाही. 4चा? सॉरी, हे 20 नाही तर हे 30 आहेत. ठीक आहे. 30 मध्ये जातो 15 वेळा. ठीक. आता बघा याच्यामध्ये 3चा भाग जातो 9 आणि 15 मध्ये, 7 मध्ये तर जात नाही, 9 मध्ये जातो 3 वेळा, 11 मध्ये जात नाही, 15 मध्ये जातो 5 वेळा. ठीक आहे. याच्यानंतर कोणत्याही संख्येचा भाग जात नाही बघा. ठीक आहे. तर हे काय करायचे? हा 2, 3, 7, 3, 11, 5 या सगळ्या संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजेच काय? 2 गुणिला 3 गुणिला 7 गुणिला 3 गुणिला 11 गुणिला 5 काय होईल? 3 दुणे 6, 6 आता 42 आणि 42 त्रिक 126. ठीक आहे. 126 गुणिला 11 पाचा 55, 11 पाचा 55 गुणाकार करा बरं. 126 गुणिला 55, 5 छक्क 30, 0 हातचे 3, 12 पंचे 60 आणि 3 63. या 5चा गुणाकार आहे म्हणजे सेम तसंच येणार 0, 3, 6. ठीक आहे. 0, 3, 9, 6 आपल्याला लसावी मिळाला. लसावी मिळाला. सगळ्यांचा गुणाकार काढला ना आपण. म्हणजेच काय? लसावी मिळाले. लसावी किती मिळालेला आहे? 6930 अधिक बाकी किती आहे? बाकी आहे 9 म्हणजेच किती होणार? 6939 आपला योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान कोणती संख्या आहे जी 16, 24, 16, 24, 32, 40 यांनी भागले तर प्रत्येक वेळी बाकी 6 उरेल. ठीक आहे. म्हणजे काय? ह्या चारही संख्यांनी जर आपण भागलं एखाद्या संख्येला तर बाकी 6 उरते. अशी कोणती संख्या आहे? तर आताच सांगितलं होतं, एक फॉर्म्युला सांगितला होता. नवीन संख्या काढायची असेल तर लसावी अधिक बाकी करावा लागतो. लसावी काढावा लागतो या चारही संख्येचा आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवावे लागते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणाचं उत्तर बरोबर आहे की चुकलं आहे ते सांगणार मी. त्यानंतरचा प्रश्न आहे 3 संख्यांची सरासरी बघा. 3 संख्यांची सरासरी दिलेली आहे 30 दिलेली आहे. ठीक आहे. ही सरासरी आहे. 3 संख्यांची सरासरी दिलेली आहे 30. 3 संख्या कोणत्या आहे बघा. त्यांचे गुणोत्तर 2, 3, 5. 2, 3, 5 त्यांचे गुणोत्तर दिलेले आहे. आपण काय करू शकतो? या संख्यांना आपण कन्सिडर करू शकतो. 2 म्हणजेच काय? 2x असेल. दुसरी संख्या असेल 3x आणि तिसरी संख्या 5x. ठीक. तर बघा 2x म्हणजे काय? हे सगळ्यात लहान संख्या, मधली संख्या, मधातली संख्या आणि मोठी संख्या. ठीक आहे. आता या सगळ्या संख्यांची आपल्याला काय दिलेली आहे? तिन्ही संख्यांची काय दिलेली आहे? सरासरी दिली आहे. 30 दिलेली आहे. तिन्ही संख्यांची सरासरी आपण कशी काढतो? तिघांची काय करतो? बेरीज करतो. तिघांची काय करतो? आपण बेरीज करतो आणि भागीला जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. एकूण संख्या किती आहे? 1, 2, 3. 3 संख्या आहेत तर 3 लिहितो खाली. यांची सरासरी किती दिलेली आहे? 30 दिलेली आहे. यांची सरासरी बघा. सरासरी दिली आहे 30 दिलेली आहे. ठीक आहे. या 3 ला तिकडे घेऊन जा बरोबर चिन्हाच्या. म्हणजेच काय होईल? 2x अधिक 3x 5x 5x अधिक 5x 10x झाले आणि 3 तिकडे घेऊन गेल्यानंतर 3 भागाकारात आहेत, गुणाकारात होतील आणि 3 गुणिला 30 होतील 90. म्हणजेच x बरोबर किती होईल? 10x आहे तर x ची किंमत किती होणार? 10 ला तिकडे पाठवा. 90 भागीला 10 म्हणजे किती होतात? x ची किंमत होणार 9. x ची किंमत 9 झाली तर मोठी संख्या कोणती काढायची आहे? मोठी संख्या आहे 5x. म्हणजेच काय होणार? 5 गुणिला x ची किंमत आहे 9 म्हणजेच 9 पाचा 45 हा आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे. याचं शॉर्टकट मध्ये उत्तर काढू शकतो. काय करायचं? आपल्याला काय करायचे? सरासरी 3 संख्यांची सरासरी दिली आहे म्हणजेच काय करायचं? जेवढ्या संख्यांची सरासरी दिली आहे ना त्या सरासरीला तेवढ्या संख्येनं गुणून टाकायचं. 30 गुणिला किती संख्या आहे? 3 संख्या आहेत म्हणजे 3 म्हणजे किती झाले? 90. 90 ला काय करायचं? 90 ला कितीने गुणायचं? तर बघा 2 अधिक 3 5 5 अधिक 5 10 10 हे खाली लिहायचे आणि कोणत्या संख्येची कोणती संख्येची किंमत काढायची आहे? मोठी संख्या काढायची आहे. मोठी संख्या कोणती आहे? इथून 5 वरती 5 लिहायचं बघा. 1 0 1 0 कटला 9 पाचा 45 म्हणजे उत्तर आलं 45. उत्तर काय असेल? 45. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब हा आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 3 संख्यांची सरासरी दिली आहे 24. तसंच करायचं. 3 संख्यांची सरासरी 24 दिली आहे. 24 ला काय करायचं? गुणाकार करायचा. किती संख्यांना आपण सरासरी काढतो? 3 संख्येची म्हणजे 3 न गुणाकार करायचा किती होतील? 24 त्रिका 72. ह्या 72 ला काय करायचं? कोणत्या संख्येनं गुणायचं?
तर बघा सर्वात लहान संख्या काढायची आहे इथं. सर्वात लहान संख्या काढायची आहे. सर्वात लहान संख्या इथं कोणती दिसते तुम्हाला? 3 दिसत आहे. 3 बाय यांची काय करायची? सगळ्या गुणोत्तरांची बेरीज करायची. 3 अधिक 4 7 7 5 12. 12चा भाग जाईल 72 मध्ये. 12×72 आणि 6चा गुणाकार 3 वेळा. 6 त्रिक 18. म्हणजे आपला उत्तर कोणता येईल? पर्याय क्रमांक ब आपला योग्य उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला होमवर्क ठीक आहे मी सांगून देतो. बघा 3 संख्यांची सरासरी दिलेली आहे. 18 दिलेली आहे. काय करतो आपण नेहमी सरासरी जी दिली असते ना त्याला काय करतो? किती संख्यांची सरासरी आहे? 3 संख्याची आहे म्हणजे याला काय करायचं? 3 ने गुणाकार करायचा. 18 त्रिका 54. ठीक आहे. गुणाकार याला आपण गुणाकार कशाने करतो? कोणती संख्या काढायची आहे? मधली संख्या काढायची आहे बघा. 5 सगळ्यात लहान आहे, 7 सगळ्यात मोठी आहे म्हणजे 6 काय आहे? मधातली आहे. मधली संख्या लिहायची आणि ह्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. 5 अधिक 6 11, 11 अधिक 7 18. आता बघा या 6चा भाग 18 मध्ये 3 वेळा जातो आणि 3चा भाग 54 मध्ये 18 वेळा जातो. ठीक आहे. किंवा ह्या 18चा भाग 54 मध्ये 3 वेळा जातो. 6 त्रिक 18 होतील. ठीक आहे. म्हणजेच काय आपला उत्तर आला 18 म्हणजे पर्याय क्रमांक ए हा आपला योग्य पर्याय असेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 25,000 रक्कम 5% व्याज वार्षिक दराने 73 दिवसासाठी दिल्यास सरळ व्याज किती येईल? आपल्याला माहिती आहे सरळ व्याजचा सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर आपण नेहमी लिहित असतो सरळ व्याज. सरळ व्याज आपण काय करत असतो? सरळ व्याजचं सूत्र लिहित असतो. एक मिनिट. सरळ व्याजचं सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर काय करत असतो? मुद्दल व्याजदर जो काही दर आहे तो आणि मुदत यांचा गुणाकार भागीला 100 करत असतो. ठीक आहे. पण हे कधी करत असतो? जेव्हा आपल्याला इथं मुदत काय दिलेली असते? वर्षाची दिलेली असते. दर साल दर शेकडा दशादशे लिहून असते बघा. दशादशे लिहून असते. दशादशे मुदत वर्षाची दिलेली असते तेव्हा. तर याच्यामध्ये दिवसाची दिलेली आहे. मग काय करायचं? त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय करायचं? याच्यामध्ये काही करायचं नाही. याच्यामध्ये काय करायचं? खाली भागाकारात 100 सोबत 365 हे काय करायचे? गुणाकारात ठेवून द्यायचे. बघा फॉर्म्युला तुमच्यासाठी लिहून दिलेला आहे. सरळ व्याज जर काढायची असेल अशा प्रश्नांची तर पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल. आर म्हणजे रेट म्हणजे व्याजदर. ठीक आहे. आणि टी म्हणजे टाइम मुदत टाइम असते. ठीक आहे. किती वेळासाठी आहे किती टाइम साठी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये किमती ठेवून द्या. काय होईल? सरळ व्याज जर काढायचे आपल्याला सरळ व्याज किमती ठेवा बरं. मुद्दल किती दिले आहे? मुद्दल आहे ही जी रक्कम दिलेली आहे 25,000 गुणिला दर किती आहे? दर आहे टक्केवाला जो संख्या असते ती दर असते. ठीक आहे. तर 5% व्याजाने दराने ठीक आहे. किती दिवसासाठी? तर 73 दिवसासाठी मुदत म्हणजे टाइम. ठीक आहे. टाइम किती आहे? 73 दिवस. खाली काय करतो? 100 गुणिला 365 करतो. ठीक. आता बघा हा 1 0 हा 1 0 म्हणजे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य वरचे 2 शून्य कटले. या 5चा भाग 365 मध्ये जातो. 5 7 35 एक उरला आणि वरून 5 घेतले 15. 5 त्रिक 15 73 झाले. 73 आणि हे 73 कटले. खालचे 73 वरचे 73 कटले. आपल्याजवळ किती राहिले? तर 250 राहिले बघ. आपल्याजवळ उत्तर किती आहे? 250. आपला सरळ व्याज किती निघाला? सरळ व्याज निघाला आपला 250 म्हणजे पर्याय क्रमांक ए हा आपला योग्य उत्तर आहे. ठीक. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. सेम तुम्हाला त्याच टाईपचे एकाच टाईपचे मी 3 प्रश्न घेतले आहेत. याच्यानं तुम्हाला प्रॅक्टिस चांगली होईल आणि पेपरमध्ये तुमचे उत्तर चुकतील नाही. त्याच्यासाठी मी 3 प्रश्न घेतले आहे एकाच टाईपचे. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बघा एक पुन्हा दिलेला आहे 14,600 रक्कम 5% वार्षिक दराने 200 दिवसासाठी दिला. सरळ व्याज किती? याच्यामध्ये पण सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज आणि सरळ व्याजचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे? मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत म्हणजेच टाइम भागीला 100 गुणिला 365. ठीक आहे. ज्यांना इंग्लिश मध्ये पाठ आहे त्यांच्यासाठी लिहिलेला आहे P into R into T डिवायडेड बाय 100 into 365. ठीक आहे. 365 काय आहेत? हे दिवस आहेत. ठीक आहे. आता मुद्दल किती दिले आहे? मुद्दल बघा हे जे रक्कम दिलेली असते ना रक्कम म्हणून लिहिलेली असते ते काय आहे?
मुद्दल आहे, ठीक आहे. 14,600 गुणिला दर किती दिलेला आहे? दर आहे 5%. 5%. टक्के जो असतो तो काय असतो? दर असतो, ठीक आहे. मुदत मुदत म्हणजे किती टाइम साठी दिलेले आहे, तर 200 दिवस दिलेले आहे इथं, ठीक आहे. 200 दिवस दिलेले भागीला 100 गुणिला 365. बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, ठीक आहे. 5चा भाग जातो, 5चा भाग 365 मध्ये किती वेळा जातो? 5 5 7 35, एक उरला आणि वरून 5 घेतले, 5 त्रिक 15, 73 वेळा जातो. 73चा याच्यामध्ये जातो भाग 146 मध्ये, 73 दुने आणि हे वरून 2 शून्य आहेत, 200. 200 हे तर कटलेच आहेत, हे 2 बाकी आहेत, म्हणजेच काय? 200 गुणिला 2 आहेत, 200 गुणिला 2 होतात 400, ठीक आहे. म्हणजेच काय आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक डी हा आपला योग्य उत्तर असेल, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 20,000 रक्कम, 20,000 रक्कम, ठीक आहे. आपल्याला याच्यामध्ये पण सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याजचा फॉर्म्युला लिहून घेतो. P इंटू आर इंटू टी, ठीक आहे. P इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100 इंटू 365, म्हणजेच मुद्दल. मुद्दल काय आहे? मुद्दल आहे 20,000, सॉरी 20,000 गुणिला दर किती आहे? दर म्हणजेच रेट, व्याज दर किती आहे? 7% आणि 146 दिवसासाठी आहे, डिवायडेड बाय त्याच्या भागीला आपण काय घेतो? 100 गुणिला 365, ठीक. बघा याच्यामध्ये काय होतं? 2 शून्य खालचे, वरचे 2 शून्य कटले. याच्यामध्ये काय होईल आता बघा, 7चा भाग जातो का याच्यामध्ये? 7चा भाग 7×5 नाही, 7चा भाग जात नाही याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये बघा 146 मध्ये भाग जातो आपल्याला, 146 नाही बघा, या 5×5चा ह्या दोघांमध्ये भाग जात आहे, 5चा भाग जात आहे याच्यामध्ये, 5चा भाग जातो किती वेळा? 5×24, एक शून्य उरला तो 40 झाले, ठीक आहे. याच्यामध्ये 5चा भाग जातो, 5×7=35, एक उरला वरून 5 घेतले, 5 त्रिक 15, ठीक आहे. 73चा भाग जातो 146 मध्ये 2 वेळा, 73 दुने 146, ठीक आहे. आणि बघा 7 दुने 14 हे होतील, 7 दुने 14, बघा लिहून घेऊ खाली आपण सविस्तर. 40 गुणिला 7 गुणिला 7, 7 दुने होतील 14, म्हणजे 40 गुणिला 14, 14×4 = 56 आणि हे शून्य राहिले, 560 आपला योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हा आपला योग्य उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका रकमेवर 2 वर्षाचे सरळ व्याज 1200 आणि चक्रवाढ व्याज 1272 आहे, तर व्याजदर किती म्हणतात? तर व्याजदर किती, ठीक आहे. याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक आहे. शॉर्टकट ट्रिकचा फॉर्म्युला तुमच्यासाठी आहे. व्याजदर, आपल्याला व्याजदर काढायचा आहे, व्याजदर काढायचा आहे ना, तर व्याजदर काढायचा असेल तर त्याच्यासाठी बघा व्याजदर, ठीक आहे. आर काढायचा असेल तर काय करतो आपण? चक्रवाढ व्याज, हा CI दिसतो ना, CI म्हणजे काय आहे? चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज वजा याच्यामधून आपण वजा करतो सरळ व्याज, सरळ व्याज गुणिला 200 आणि भागीला काय करतो? जे सरळ व्याज असेल ते भागीला करतो, सरळ व्याज, ठीक. बघा चक्रवाढ व्याज किती आहे? 1272, 1272 दिसत आहे, 1272 चक्रवाढ व्याज. सरळ व्याज किती दिसत आहे? 1200, याच्यामधून वजा करू आपण 1200, गुणीला काय करू आपण? गुणीला करतो 200 आणि भागीला काय करतो? ही सरळ व्याज आहे, सरळ व्याज किती आहे? 1200. आपलं उत्तर निघून जाईल, ठीक. आपला बघा उत्तर निघून जाईल, तर काय होईल? 1272 मायनस 1200 किती होतात? 1272 मायनस 1200, 1272 मायनस 1200 किती होतात? 1200 गुणीला यात 200 भागीला 1200, ठीक. हे वरचे 2 शून्य, खालचे 2 शून्य कटले, ठीक. 12चा भाग जातो 72 मध्ये, 12×72, हे 6 आणि हे 2 उरले, बघा 6 आणि 2 उरले, म्हणजे 6 गुणीला 2 उरले, 6 दुने 12, म्हणजे हा काय असेल? व्याजदर असेल. 12 काय असेल? हा व्याजदर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक डी हा आपला योग्य उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका रकमेवर 2 वर्षाचे सरळ व्याज 800 आणि चक्रवाढ व्याज 832 दिला आहे, तर व्याजदर किती? सेम त्याच प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. काय करायचं याच्यामध्ये पण? सेम तोच फॉर्म्युला, व्याजदर काढायचा आपल्याला,
व्याज दर व्याज दर आर काढायचा आहे तर काय करतो आपण CI मायनस SI म्हणजेच काय चक्रवाढ व्याज मायनस चक्रवाढ व्याज मायनस काय करतो आपण सरळ व्याज आणि भागीला काय करतो सरळ व्याज गुणिला किती काळासाठी आहे तर 2 वर्षासाठी आहे गुणिला 100 म्हणजे 2 गुणिला 100 किती होतात 200 होतात म्हणून आपण 200 लिहून घेतलं ठीक आहे 2 वर्षासाठी आहे म्हणून आपण 200 लिहून घेतले 3 वर्षासाठी असते तर 300 लिहून घेतले असते ठीक आहे 2 वर्षासाठी आहे 200 ठीक आहे 200 डायरेक्टली 200 लिहून घेतो 2 वर्षासाठी 200 बघा 832 मायनस 800 किती होतात 832 मायनस 832 गुणिला 200 भागीला 800 बघा हे वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कटले 8चा भाग जातो 32 मध्ये 8 चो 32 आणि 4चा गुणाकार 2 सोबत 4 गुणिला 2 किती होतात 8 म्हणजे 8% आपला काय असणार उत्तर असणार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे एका रकमेवर 2 वर्षाचे सरळ व्याज 2000 चक्रवाढ व्याज 2120 2120 दिले आहे तर व्याजदर किती म्हणून ठीक आहे हा प्रश्न तुम्ही तुमच्यासाठी होमवर्क आहे सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल हा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा त्यानंतरचा प्रश्न आहे बघा याचा फॉर्म्युला पण लिहून आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रोहन एका व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणतो तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे रोहन आहे रोहन एका व्यक्तीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे आजोबांच्या रोहनचे आजोबा म्हणजे इथं बाबा असतील इथं बाबा असतील बाबा बाबांचे बाबा म्हणजेच काय आहे आजोबा ठीक आहे आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा एकुलत्या एक मुलाचा म्हणजे एकुलता एक मुलगा म्हणजे त्यांच्या आजोबांना फक्त एकुलता एकच मुलगा असेल म्हणजे रोहनचे बाबाच असतील फक्त त्यांना काका वगैरे नसतील रोहनना काका वगैरे नसतील ठीक आहे एकुलता एक मुलगा आहे म्हणजे बाबा आणि बाबाच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे म्हणजे आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे मुलगा बाबांचा मुलगा म्हणजे कोण होणार बाबांचा मुलगा म्हणजे काय होणार रोहनचा भाऊ होणार आणि तो पण कोणता भाऊ सक्का भाऊ होणार चुलत भाऊ मावस भाऊ होणार नाही कोणता भाऊ होणार सक्का भाऊ होणार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे स्नेहा एका मुलीकडे बोट दाखवून म्हणते ती माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाच्या बायकोची मुलगी आहे म्हणते म्हणजे स्नेहा काय म्हणते ती माझ्या आईच्या बघा स्नेहाची आई आहे स्नेहाच्या आईच्या एकुलत्या एका मुलाच्या एकुलता एक मुलगा स्नेहाच्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे काय स्नेहाचा भाऊ असेल एकुलता एक मुलगा म्हणतात स्नेहाचा हा कोण असेल भाऊ असेल ठीक आईच्या एकुलत्या एका मुलाची बायको आहे ही बायकोची मुलगी म्हणजे मुलाच्या बायकोची मुलगी म्हणजे मुलाची मुलगी आता स्नेहाच्या आईचा मुलगा म्हणजे स्नेहाचा झाला हा भाऊ आणि भावाची मुलगी ठीक आहे भावाची मुलगी कोण होणार भावाची मुलगी काय म्हणते माझ्या आईच्या एकुलत्या एका मुलाच्या बायकोची मुलगी आहे म्हणते म्हणजे स्नेहाशी कोणत्या नात्याने संबंध आहे ठीक आहे ती मुलगी स्नेहाशी कोणत्या नात्याने संबंध आहे ठीक आहे भावाची मुलगी कोण होणार भावाची मुलगी होते भाची होते ठीक आहे भावाची मुलगी होते भाची होते ठीक आहे याच्यामध्ये सॉरी एक ऑप्शन गलत आहे कोणता तरी ठीक आहे कोण होणार भावाची मुलगी होणार भाची ठीक आहे ऑप्शन गलत आहे ठीक आहे करेक्ट करून घ्या त्यानंतरचा प्रश्न आहे संदीप एका व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणतो तो माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचा मुलगा आहे संदीप एका व्यक्तीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो तो माझ्या वडिलांच्या म्हणजे संदीपचे वडील आहे संदीपच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलीचा वडिलांची एकुलती एक मुलगी
वडिलांची एकुलती एक मुलीचा मुलगा आहे. एकुलत्या एका मुलीचा मुलगा आहे. ठीक आहे. मुलीचा मुलगा म्हणजे वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे संदीपची कोण होणार? संदीपची होणार बहीण. संदीपची बहीण होणार आणि संदीपच्या बहिणीचा मुलगा. संदीपच्या बहिणीचा मुलगा. बहिणीचा मुलगा कोण होतो? बहिणीचा मुलगा. बहिणीचा मुलगा होतो भाचा होतो. ठीक आहे. इथे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. ठीक आहे. दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. थोडं माफ करा मित्रांनो, थोडं ऑप्शन बघितलं नाही मी. काय होणार? भाचा होणार. त्याचा संदीपचा तो कोण होणार? मुलगा भाचा होणार. तर संदीप आणि ती व्यक्ती यांचे नाते काय असणार? संदीपचा भाचा असणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. अशा प्रकारे प्रश्न संपलेला आहे मित्रांनो. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्न घेऊ जे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि त्याच परीक्षेतील विचारलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न घेऊ. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांना आपण कसं फेस करू शकतो. ठीक आहे. आणि ते प्रश्न कसे सोडवू शकतो याबद्दल तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे.